क्वेश्चनची जी स्टाईल आहे ती समजावून घेणं खूप गरजेचं आहे. MPSC नेमकं काय विचारतं, कसं विचारतं. बिकॉज जर तुम्हाला म्हटलं की बाबा हे बुक्स आहेत, तर हे बुक्स आहेत. फॉर एक्झाम्पल म्हटलं की इकॉनॉमिक्ससाठी देसले आणि इकॉनॉमिक्ससाठी दुसरं बुक आहे रंजन कोळंबे, किंवा आता मगर सरांचं एक बुक आहे आपल्या अकॅडमी पब्लिश करते. ओके, हे बुक्स आहेत असं कोणीतरी सांगितलं आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा. तर जेव्हा तुम्ही देसलेचं बुक हातात घ्याल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ते एक देसलेचं बुक करायला तुम्हाला 2 महिने कमी पडतील. काय पडतील? कमी पडतील. ओके, इकॉनॉमिक्स. आणि ते देखील केल्यानंतर कन्फ्युजन इतकं होईल कारण सगळे फिगर्स आहेत, आकडे आहेत, काय करायचं आणि काय सोडायचं हे लक्षात नाही येणं. दुसरं, हिस्ट्रीचे बुक्स इतके आहेत. आता ग्रोवर आणि बेल्लेकरनुसार जर बघितलं तर 900 पानाचं पुस्तक आहे. ओके, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्रांचं जर पुस्तक बघितलं तर 400 पानाचं पुस्तक आहे. सो लॉट ऑफ बुक्स आर देअर. सो नेमकं काय करावं, काय सोडावं हे देखील जाणून घेणे तर काय आहे गरजेचं आहे. सो सिलेक्टिव्ह बुक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ह्या एक्झामसाठी, बिकॉज तुमच्याकडे 40 ते 45 दिवस आहेत. आणि आता माझ्या इन्फॉर्मेशननुसार तुम्हाला 6 ते 7 MPSCचे सब्जेक्ट आणि तुमचे 20 मार्कासाठी परत 7 ते 8 सब्जेक्ट्स करावे लागणार आहेत. ओके, सो इतका सारा सिलेबस तुम्हाला काय करायचा आहे 40 दिवसामध्ये कवर करायचा आहे. म्हणून सांगितलं की 10 ते 12 तास कमी पडतात. ओके, सो अशा पद्धतीने तुमचं काय केलं पाहिजे, बुक मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, सिलेबस मॅनेजमेंट. ओके, आणि इमोशन्सच्या आहारी जायचं नाही आहे. खूप सारे तुम्हाला मिसगाईड करतील. काय नाही रे, लाईटली जा, मागल्या वेळी 24 मेरिट लागलं होतं. मुलींना तर म्हणतील की बाबा टेन्शन नका घेऊ, तुम्हाला 1 मार्काला देखील घेतात सिस्टीममध्ये. बट दॅट टाईम खूप साऱ्या मुलींना ह्या एक्झामबद्दल माहीत. 2014-15 पासआउट कोणी आहे का इथं? नाही ना, सगळे आत्ता जनरली पासआउट असतील. तर खूप साऱ्या मुलांना माहीत नव्हतं. सो मुलींना तर खूप दूरची गोष्ट आहे. सो ह्या पोस्टबद्दल माहीत नव्हतं. आणि जनरली दुसरी गोष्ट असते की आपण MPSCची कधी वेबसाईट चेकच नाही करत. सो ॲड निघलेली देखील माहीत नव्हतं कुणाला. ओके, सो कमी मेरिट लागलं बिकॉज अवेअरनेस कमी होता. आता ह्यावेळी काय झालेलं आहे, अवेअरनेस वाढलेला आहे. त्यामुळे मुलींनी देखील लाईटली नका घेऊ एक्झामसाठी ह्या. ओके, सो बी फुल्ली प्रिपेअर्ड. जे काय मेरिट लागेल तो वेगळा गोष्ट आहे, बट आपण प्रिपरेशन करताना काय करायचं आहे, एका टॉप लेवलचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि दुसरा फायदा काय होतो, जेव्हा तुम्ही डिपार्टमेंटमध्ये देखील टॉपमध्ये एक्झाम क्रॅक करताय तेव्हा प्रमोशनसाठी देखील तुमचं काय असतं, नाव पहिलं असतं. ओके, सो ते प्रमोशन काही जणांना थोडेसे 1-2 मार्कासाठी, आता माझं जनरली सांगायचं झालं तर मला माझे 3 ते 4 क्वेश्चन्स जर चांगले आले असते, बरोबर आले असते, ओके, तर माझं सिलेक्शन OBCच्या ऐवजी ओपनमध्ये झालं असतं. आणि आफ्टर प्रोबेशन 2 ते 3 वर्षात माझं क्लास 1 ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं असतं. राईट, बट अनफॉर्च्युनेटली 2 ते 3 क्वेश्चन्स चुकल्यामुळं काय झालं, थोडंसं मेरिट म्हणजे जे काय पाहिजे होते 7-8 मार्क एक्स्ट्रा पाहिजे होते त्याच्यापेक्षा मी डाऊन आलो. आणि तिथं काय झालं की ओपन मेरिट क्रॅक न केल्यामुळं मला काय झालं की प्रमोशनसाठी भविष्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येतील. सो इथं तुमचं जे काय भविष्यातलं देखील प्लॅनिंग करा आणि प्रिपरेशन करताना काय करा, टॉप लेवलचं करा. ओके, सो आता 40 मार्काबद्दल मी सांगितलेलं आहे, टेक्निकल प्लस मॅथ्स रिझनिंग. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत? बाकीचा जो काही 60 मार्काचा सिलेबस आहे तो त्याच्याकडे येऊया. आता 60 मार्कमध्ये जनरली 6 सब्जेक्ट तुमचे कवर होतील, 5 ते 6 सब्जेक्ट. आता हे कोण आहेत? भूगोल आहे. आता काय सांगितलेलं आहे, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. ओके, आता ह्या भूगोलमध्ये बघा जनरली तुम्हाला इन डिटेल इन डेप्थ भूगोल विचारला जाणार नाही. आता इन डिटेल इन डेप्थ भूगोल म्हणजे काय की जो आता आम्ही करतो, आता सामाजिक भूगोल करायला गेलो तर आम्ही सामाजिक भूगोलमध्ये काय करतो की व्हॉट इज द पॉप्युलेशन, पॉप्युलेशनचे प्रकार काय असतात, त्याच्यानंतर त्याचे थेरीज काय आहेत, थेसिस कोण काय काय मांडले, त्याच्यानंतर त्या थेसिसनुसार निगेटिव्ह दर कुठल्या कुठल्या देशांमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल स्वित्झर्लंड, भारतामध्ये दरवर्षी लोकसंख्या वाढते ना, स्वित्झर्लंडमध्ये कमी होत जाते. किंवा कोणते देश असे आहेत की जिथं सेक्स रेशो हा स्त्रियांचा जास्त आहे बट इंडियामध्ये तो कमी आहे. किंवा इंडियामध्ये कोणते स्टेट आहेत, मग तिथले लोकल रिजन्स काय आहेत. फॉर एक्झाम्पल कोकणामध्ये जनरली आता सिंधुदुर्ग धरूया की तिथं काय आहे की सेक्स रेशो काय आहे की महिलांचं प्रमाण काय आहे, जास्त आहे कम्पेअर टू द पुरुष. मग तसं काय झालं, बिकॉज मेनी ऑफ द पीपल्स आर मायग्रेटेड टू द मुंबई फॉर द एम्प्लॉयमेंट रिझन. ओके, त्याच शहरामध्ये फक्त काय राहतात, स्त्रियाच राहून गेलेल्या आहेत गावामध्ये. ओके, तर असे काही रिझन्स असतात. सो असं इतकं इन डिटेल इन डेप्थ तुम्हाला काय केलं जाणार नाही, विचारलं जाणार नाही. मग तुम्हाला विचारलं काय जाईल, आता फॉर एक्झाम्पल ह्या पॉप्युलेशन संदर्भातच बोलूया की महाराष्ट्राचं जी काय डेन्सिटी आहे ती डेन्सिटी काय आहे 2011च्या सेन्ससनुसार. किंवा महाराष्ट्रामध्ये मेल फिमेल ज्याला आपण सेक्स रेशो म्हणतो तो सेक्स रेशो काय आहे 2011च्या सेन्ससनुसार.
मग आता आम्ही करताना काय करतो, हे आकडे पाठ करतो बरोबरच 2001चं कम्पॅरिझन करतो. मग त्याच्यामध्ये हाईक किती पर्सेंटेजनं झालेले आहे, ओके, हाईक झालेले आहे की डाऊन झालेले आहे, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये ही हाईक सगळ्यात जास्त झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हाईक निगेटिव्ह गेलेले आहे, ओके. असं थोडंसं ॲनालिटिकल स्टडी आम्हाला राज्यसेवेसाठी करावं लागतं. बट तुमच्यासाठी एकदम सिम्पल प्लेनमध्ये अभ्यास करायचा आहे. सो जरी तुम्हाला बुक्समध्ये इतकं इन डिटेल इन डेप्थ असेल तरी देखील क्वांटम ऑफ सिलेबस लक्षात घेऊन लास्ट इयरचे पेपर्स वगैरे थोडंसं ॲनालिटिकली अभ्यास करून टाईप ऑफ क्वेश्चन्स अँड डेप्थ ऑफ क्वेश्चन्स थोडंसं काय करा, तुम्ही प्रीजज करा आणि त्याच्यानुसार तुमची काय करा, प्रिपरेशन करा. बिकॉज जेव्हा तुम्ही बुक्स हातात घ्याल तेव्हा 300-400 पानाची पुस्तकं असतील आणि काय करू आणि काय सोडू हे फर्स्ट कन्फ्युजन सगळ्यांच्यामध्ये होणारच आहे. सो हे काय असेल तुमच्यासाठी एक अभ्यासासाठी एक काय असेल की पॉईंट असेल की कुठल्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ओके. सो भूगोलसाठी बेसिकली अभ्यास करा. तुम्हाला बुकलिस्ट सर वगैरे सांगतील, जरा ज्यांना माझ्याकडून मला मी सांगेन तुम्हाला. त्याच्यानंतर जॉग्राफी महाराष्ट्र भारत आहे. हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्र प्लस भारत दोन्ही पण विचारलं जातं, बट थोडंसं भारताबद्दल जास्त किंवा स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, भारताचा जो काय स्वातंत्र्यासाठी जो काय स्वातंत्र्य समर झाला, ओके, 1818 पासून ते 1947 पर्यंतचा, तो बऱ्यापैकी त्यातले बरेच क्वेश्चन्स विचारते. मला त्यातले हायलायटिंग क्वेश्चन्स करून टाकायचे. हायलायटिंग क्वेश्चन्स म्हणजे काय की बाबा 1857चा स्वातंत्र्य समर झाला, त्याच्यामध्ये काय काय झालं होतं, कोण कोणाला मारलं किंवा कोण कोणाबद्दल काय वाक्य बोलले, ओके, अशा पद्धतीची जे काय हायलायटिंग वाटतं ना तुम्हाला ते करून जायचं. त्याच्यानंतर बऱ्याच काही पाठ करण्यासारख्या गोष्टी असतात की ह्यांनी कुठलं पत्रक चालू केलं, त्यांनी कुठलं पत्रक चालू केलं, ओके, किंवा पहिलं वृत्तपत्र कुठलं, दुसरं वृत्तपत्र कुठलं, हे जे काय सिम्पल तुम्हाला कळतं ते सिलेबस घेतल्यानंतर त्या गोष्टी करून जायच्या. ओके. त्याच्यानंतर आपण वळूया सायन्सकडे. आता तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, सायन्सचा खूप सोपा सब्जेक्ट जातो आपल्याला. ओके. सो सायन्समध्ये बायोलॉजी आपला जनरली नसतो, बट बायोलॉजी खूप सोपा सब्जेक्ट आहे, मराठीमधनं खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजतो आणि इंटरेस्ट देखील येतो. ओके. सो त्याच्यामध्ये बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे आणि तुमचं जे काही आरोग्यशास्त्र, हे सारे सब्जेक्ट्स काय आहेत तुमचे सायन्सच्या अंडर काय पडतात. सो तिथं काय करायचं, तुम्हाला व्यवस्थित सायन्सचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं, आता त्यांनी सांगितलेलं आहे सोशल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, असं सांगितलं नाही, सोशल अँड इंडस्ट्रियल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट असं काहीतरी आहे ना सिलेबसमध्ये. बट जर तुम्ही पेपर बघितला, सो इट इज नथिंग बट इकॉनॉमिक्स. म्हणजे जरी त्यांनी सांगितलेलं की औद्योगिक आणि सामाजिक क्रांती असं काहीतरी सिलेबस सांगितलेलं आहे ना, ओके, बट त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सच्या बऱ्याच टर्म्स आणि बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात. फॉर एक्झाम्पल की भारताचा सर्वात कमी GDP परवा जो काय रिसेंटली आपण बघितला, ओके, तो किती होता, मग ते तुम्हाला आकडे देतील, कन्फ्युजिंग आकडे देतील. ओके. किंवा आता फॉर एक्झाम्पल तो एप्रिलमध्ये डिक्लेअर झाला असेल, कन्सिडर करूया की एप्रिल 2000 किंवा जुलै, आय थिंक तो नोव्हेंबरच्या आसपास डिक्लेअर झाला होता, राईट ना, त्या ह्याला. तर नोव्हेंबर 2019मध्ये भारताचा GDP किती होता. आता तोच GDP काय विचारला, बिकॉज त्याच्या तिथं काहीतरी एक की होतं किंवा त्याच्या इट वॉज अ इश्यू ऑफ डिस्कशन, राईट, की तो हायलाईट झाला होता GDP. बाकीची सारी GDP आपण बघत पण नाही, 3-3 महिना डिक्लेअर होतात. ओके. सो असे काही गोष्टी. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना. आता इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजेच काय, तर साऱ्या पंचवार्षिक योजना ज्या आहेत ते इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच आहेत. औद्योगिक धोरण आपण स्वीकारलं होतं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, राईट ना. ओके. सो ह्या पंचवार्षिक योजना आहेत. त्याच्यानंतर बरेच काही प्रोग्राम्स आपण आखले. ओके. जसं की आता रिसेंटली सांगायचं झालं तर एक खिडकी जे काय प्रोग्राम आहे, ओके, सिंगल विंडो प्रोग्राम फॉर द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट लायसनिंगसाठी आपण केलं होतं की एकाच छताखाली सगळ्या लायसन्स त्या इंडस्ट्रियल प्लांटसाठी दिल्या जातील, ह्याच्यासाठी केलं होतं. त्याच्यानंतर सेज ऐकलं का, स्पेशल इकॉनॉमिक झोन. ओके. ओके. आय थिंक मिहान तुमच्याकडेच आहे ना, नाही नागपूरला आहे मिहान. ओके. मिहान जो आहे नागपूरचा तो सेज आहे. त्याच्यानंतर हिंजवडी आहे ITचा सेज. असे काही सेज प्रोजेक्ट्स वगैरे असतात. सो दीज आर द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स. सो हे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स म्हणजेच काय आहे, इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. सो इकॉनॉमिक्स करायचं आहे तिथं आपल्याला. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की सोशल रिव्हॉल्युशन, जो सोशल सामाजिक क्रांती म्हणलेलं आहे. मग आपल्याला कन्फ्यूज होते की सामाजिक क्रांतीमध्ये काय वाचायचं, इतिहास वाचायचं की इकॉनॉमिक्स वाचायचं. सो अंडर द नेम ऑर द हेडिंग ऑफ द सोशल रिव्हॉल्युशन्स तुम्हाला काय करायचं आहे की बऱ्याच काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, आता दारिद्र्य पॉवर्टी इलिमिनेशनसाठी बरेच फंक्शन्स आपण राबवतो, राईट. ओके. त्याचे काही प्रोग्राम्स असतात. त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान आहे. ओके. त्याचे काही आहेत, तर प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे 2022 पर्यंत, त्याचे काही प्रोग्राम्स आहेत. सो अंडर द हेडिंग ऑफ इकॉनॉमिक्स
तुम्ही बरेचसे कव्हर होऊन जातात. किंवा पॉवर्टीच्या काही कन्सेप्ट आहेत, बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होतोय सारखा. सो हे चॅप्टर्स येतात तुम्हाला. बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, GDPशी रिलेटेड चॅप्टर आहे, त्यानंतर बँकिंग रिव्हॉल्युशन्स आहेत किंवा टाईप्स ऑफ बँक्स आहेत. ओके, हे सारे चॅप्टर्स तुम्हाला काय करायचं आहेत इकॉनॉमिक्समध्ये. तुमचे सर तुम्हाला जे काही एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ते तुम्हाला काय करतील, बऱ्यापैकी गाईड करतील आणि काय स्किप करायचं आहे आणि काय करायचं आहे हे तुम्हाला तिथं सांगतील. ओके, फॉर एक्झाम्पल जर आता आम्ही अभ्यास करायला लागलो, फॉर एक्झाम्पल बँकिंग करायला लागलो, तर बेसल नॉर्म्स आणि बेसल नॉर्मच्या अंडर टायर 1 टायर 2 काय आहे, टायर 3 काय आहे, हे सगळं करत बसतो आणि करावं लागतं आम्हाला. ओके, किंवा पॉवर्टी इलिमिनेशनच्या बाबतीत बघायला गेलो तर इंडेक्सेस पार्ट करत बसतो, हे करत बसतो.